तुम्ही पण YouTubeवर नवीन आहात आणि तुम्हाला माहिती नाही की रोज एक व्हिडिओ अपलोड केल्याने तुमचे काय फायदे किंवा नुकसान होणार आहे, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. हाय हॅलो नमस्कार, मी सायली स्वागत करते तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की YouTubeला तुम्ही रोज एक व्हिडिओ किंवा शॉर्ट्स अपलोड करत आहात, त्याचे फायदे किंवा नुकसान काय असू शकतं. तर सर्वात आधी आपण बघूयात फायदे. तर याबद्दलचे जे YouTube नी सांगितलेले फायदे आहेत, तर ते म्हणजे फर्स्ट म्हणजे तुमचं जो आहे चॅनल ऍक्टिव्ह राहणार. तुम्ही किती व्हिडिओ रोज जर एक व्हिडिओ अपलोड करत आहात, तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही सतत ते चॅनल चेक करत आहात, तुम्ही व्हिडिओ अपलोड करत आहात, म्हणजे तुमचं चॅनल हे ऍक्टिव्ह आहे. तर जेव्हा कुठलाही व्हिडिओ आपण अपलोड करतो तर तो फीडमध्ये लगेच येतो, ज्याच्यामुळे काय आहे की तुमचं चॅनल ऍक्टिव्ह राहण्यास मदत होते. दुसरं म्हणजे रीच आउट वाढू शकतो, म्हणजे तुम्ही जितकं जास्त कंटेंट क्रिएट करत आहात तितका तो जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचतो, म्हणजे तुमचा रीच आउट सुद्धा वाढू शकतो. तिसरं म्हणजे सबस्क्रायबर वाढायला मदत होते. जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करत आहात आणि डेली तुम्ही एक किंवा दोन शॉर्ट्स अपलोड करत आहात, व्हिडिओज अपलोड करत आहात, त्याच्यामुळे काय होतं, जर तुमचा कंटेंट कुठल्याही ऑडियन्सला आवडत आहे, म्हणजे नक्कीच तुमचे ते चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे तुमचे सबस्क्रायबर सुद्धा वाढायला मदत होते. आणि फोर्थ म्हणजे तुमचा जो अनुभव आहे तो सुद्धा वाढू शकतो, म्हणजे तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स याच्यामध्ये मिळू शकतो. जसं की तुम्ही थंबनेल कसं बनवायचे किंवा व्हिडिओ एडिट कसा करायचा किंवा एसईओ मध्ये आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आला पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे, याबद्दलचा जो सगळा एक्सपिरियन्स आहे तो तुमचा इथे वाढतो. आणि पाचवं म्हणजे कुठलाही जो कंटेंट तुम्ही क्रिएट करत आहात, तर त्याबद्दलचा जो विषय आहे तो कुठल्या ऑडियन्सला आवडत आहे किंवा तुमचा कंटेंट कुठला विषय हा जास्तीत जास्त आवडत आहे, हे सुद्धा यावरून तुम्हाला माहिती पडू शकते. तुम्ही कुठल्या विषयावर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायला पाहिजे हे सुद्धा यातून तुम्ही समजून घेऊ शकता, म्हणजे तुमचा जो कंटेंट क्रिएशनचा विषय आहे तो सुद्धा इथे डिसाईड करू शकता. हे झाले सगळे फायदे, पण त्यामागे काही नुकसान पण असू शकतात. ते नुकसान काय आहे हेच मी तुम्हाला आता इथे पुढे सांगणार आहे. तर पहिलं नुकसान म्हणजे तुम्ही क्वालिटी मेंटेन करू शकणार नाही. जर तुम्ही दिवसाला एक व्हिडिओ टाकत आहे, म्हणजे तुमची व्हिडिओ क्वालिटी जी आहे ती मेंटेन होणार आहे. पण तुम्ही दिवसाला 5 ते 6 शॉर्ट्स टाकत आहात, 2 ते 3 व्हिडिओज अपलोड करत आहात, मग याच्यामध्ये काय होतं की तुमचे जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहत नाही, कारण तुम्हाला तेवढा जो क्वांटिटीवर तुम्ही तिथे जास्त लक्ष देणार, तुम्हाला एवढ्या प्रमाणात व्हिडिओ आज अपलोड करायचेच आहे याकडे फक्त लक्ष देणार, म्हणजे क्वालिटी तुमची कमी होत जाणार आहे. म्हणून हे नुकसान तुमचं तिथे होऊ शकतं. दुसरं म्हणजे जे तुमचे व्ह्यूज आहे ते सुद्धा विभागले जाऊ शकतात. एका व्हिडिओला जर 1K तुम्हाला व्ह्यूज यायला पाहिजे होते किंवा तुमचा तो कंटेंट खूप छान होता पण त्याला व्ह्यूजच येत नाही, याचं कारण काय असू शकतं की तुम्ही 6 ते 7 शॉर्ट्स आधीच अपलोड केलेले आहेत, त्याच्यामुळे सतत तेच ते कंटेंट बघायला सुद्धा बोर होतं, म्हणून तुमचे व्ह्यूज पण डिवाइड होतात, त्याच्यामुळे हा नुकसान सुद्धा तुमचं तिथे होऊ शकतो. आणि थर्ड म्हणजे कन्सिस्टन्सी मेंटेन राहणार नाही. तुम्ही दिवसाला 1 ते 2 शॉर्ट्स टाकत आहात, 1 ते 2 व्हिडिओज पण टाकत आहात, पण हे स्टार्टिंगला, आणि नंतर जसे जसे दिवस पुढे जाणार तसे तसे तुम्ही जे 6 ते 7 शॉर्ट्स आहे ते 1 किंवा 2 वर येणार, तर तेव्हा काय होतं की तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहणार नाही. जेव्हा सबस्क्रायबर तुमचे व्हिडिओज बघणार तर त्यांना कळून जातं की 6 ते 7 शॉर्ट्स जेव्हा अपलोड होत होते तेव्हा म्हणजे त्यांच्या बघण्यामध्ये जास्त येत होते आणि आता ते कमी झालेले आहे, म्हणजे याच्यावरून ते व्ह्यूज पण तुमचे कमी व्हायला लागतात आणि तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहत नाही. हे कन्सिस्टन्सी मेंटेन करायला खूप कठीण जातं. मग तुम्हाला इथे काय करायला पाहिजे, तर याचा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही नवीन आहात तेव्हापासूनच हा फॉर्म्युला तुम्ही मेंटेन ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे पण कुठलाही त्रास होणार नाही, तुम्हाला नुकसान जाणवणार नाही, फक्त फायदेच तुम्हाला जाणवतील. तर याचा फॉर्म्युला म्हणजे तुम्ही दिवसाला एक शॉर्ट आणि युट्यूबला दिवसाला एक शॉर्ट्स प्लस आठवड्याला 1 ते 2 लॉंग व्हिडिओ जरी अपलोड केले तरी तुमचे सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढायला मदत होते. प्लस तुम्ही क्वालिटी प्लस कन्सिस्टन्सी सुद्धा मेंटेन करू शकता, हे जर तुम्ही हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला तर. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.